येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आजच्या शुक्रवारच्या उपवासनेमध्ये मी प्रत्येकाचं स्वागत करत आहे. परमेश्वराची कृपा, परमेश्वराची दया, परमेश्वराचा अनुग्रह आपल्या प्रत्येकावर सदैव राहो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना करत असताना आजच्या मन्नासाठी जो शास्त्रपाठ निवडलेला आहे तो शास्त्याचं पुस्तक जुन्या करारातून यहोशवाच्या पुस्तकानंतर शास्त्रीय पुस्तक आहे, 6वं पुस्तक, आणि त्याचा पहिला अध्याय वचन 8 ते 10 आपणासमोर मी वाचत आहे. यरूशलेम व हेब्रोन ही यहुदा हस्तगत करतो. यहुदाच्या वंशजांनी यरूशलेम नगर लढून घेतले, त्यावर तलवार चालविली व त्या नगराला आग लावली. नंतर यहुदाचे वंशज डोंगराळ प्रदेश, नेगेब आणि तळवटीचा प्रदेश यात राहणाऱ्या कनान्यांशी लढावयास गेले. मग हेब्रोनात राहणाऱ्या कनान्यावर यहुदा चालून गेला व त्याने शेशे, अहिमन व तल्मय यांना ठार केले. हेब्रोनाचे पूर्वीचे नाव किर्यात आर्बा होते. परमेश्वरवर वाचलेले वचनं आजच्या मन्नासाठी आशीर्वादाचे आणि आत्मिक लाभाचे करो. या ठिकाणी आम्ही पाहतो प्रियानो, जरी इस्रायल राष्ट्राचा इतिहास जर आम्ही वाचला तर त्याच्यामध्ये आम्हाला पाहावयास भेटते की या ठिकाणी ज्यावेळेस 400 वर्ष जवळजवळ इस्रायल राष्ट्र इजिप्तच्या बंदिवासात होते, त्यावेळेस परमेश्वराने मोशेच्या माध्यमातून त्यांची सुटका केली. फारोच्या बंदिवासातून, जोखडातून त्यांना वचनदत्त देशात घेऊन येण्याचं प्रॉमिस केलं आणि त्यानुसार परमेश्वर त्यांच्यासोबत अरण्यात चालू लागला. आणि जी वाट फक्त 17-18 दिवसाची होती, त्यांना जवळजवळ 40 वर्ष प्रवास करून वचनदत्त देशात यावयास लागलं. याला कारणसुद्धा यहुदी राष्ट्रच होतं, कारण की त्यांनी परमेश्वराविरुद्ध कुरकुर केले. परमेश्वराचा सेवक मोशे, अहरोन यांच्याविरुद्ध कुरकुर केली, बंडावा केला. त्याच्यामुळे परमेश्वराने जे वडीलधारे होते त्या सर्वांना अरण्यातच मारून टाकलं. आणि त्याच्यानंतर नवीन पिढी या ठिकाणी यरूशलेम किंवा इस्रायलमध्ये किंवा कनान देशामध्ये प्रस्थापित झाली. आम्हा सर्वांना माहिती आहे. तर प्रियानो, या ठिकाणी परमेश्वराची इच्छा ही होती की ह्या इस्रायल राष्ट्राने परमेश्वराचं ऐकावं, परमेश्वराच्या इच्छेनुसार आपलं जीवन जगावं. ते करत असताना इस्रायल राष्ट्र पदोपदी चुकत होतं. त्याचा परिणाम हा होत होता की परमेश्वराचं शासन, परमेश्वराचा दंड हा त्यांच्यावर येत होता. आणि या 400 वर्षाच्या गुलामगिरीनंतर या ठिकाणी आम्ही पाहतो की मोशेच्या मृत्यूनंतर यहोशवा या ठिकाणी कनान देश पादाक्रांत करतो आणि यहोशवाच्या माध्यमातून समस्त 12 वंश या ठिकाणी कनान देशामध्ये वास करू लागतात. आणि या ठिकाणी ज्यावेळेस यहोशवाच्या मृत्यूनंतर इस्रायल लोक परमेश्वराला विचारतात की कनानी लोकांशी लढण्यासाठी आमच्या वतीने कोण स्वारी करत. तर परमेश्वर म्हणतो यहुदा करत, परंतु यहुदा आपल्याबरोबर शिमोनला सुद्धा घेतात, शिमोन वंशाला सुद्धा घेतात. आणि या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही 8व्या वचनात येतो, ज्यावेळेस मी पवित्र शास्त्र वाचत होतो त्यावेळेस हे वचन मला एकदम स्ट्राईक झालं. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, यहुदाच्या वंशजांनी यरूशलेम नगर लढून घेतले, त्यावर तलवार चालवली व त्या नगराला आग लावली. त्या नगराला आग लावली. हे प्रियानो कधीचं आहे की ज्यावेळेस यरूशलेम पूर्वीचं नाव वेगळं होतं आणि त्यावेळेस त्या ठिकाणी दुसरे राजे राज्य करत होते. या ठिकाणी यरूशलेमला त्यांनी आपल्या ताब्यात घेतलं यहुदी राष्ट्राने, यहुदी वंशाच्या लोकांनी. त्याच्यावर शिमोनसुद्धा त्यांच्याबरोबर लढले आणि त्यांनी काय केलेले, यरूशलेम नगर लढून घेतले, त्यावर तलवार चालवली व त्या नगराला आग लावली. या नगरावर मी या वचनावर जेव्हा मनन करत होतो त्यावेळेस प्रियानो या ठिकाणी परमेश्वर आमच्याशी बोलतो. आणि या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही इस्रायलचा इतिहास पाहिला की परमेश्वराने इस्रायल राष्ट्राला खूप नियम लावून दिले होते. खूप म्हणजे साधे सोपे नियम होते की माझ्यासमोर तुम्हाला अन्य देव नसावा, माझ्यासमोर तुम्ही अन्य देवताची उपासना करू नये, तुम्ही माझ्याबरोबरच चालावे, मी जे सांगन त्यानुसारच आपलं जीवन जगावं. परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो की इस्रायल राष्ट्रांनी पदोपदी परमेश्वराच्या विरुद्ध बंड केलं, परमेश्वराच्या आज्ञा झुगारल्या. जे शास्त्रे आले होते, जे संदेष्टे आले होते त्यांचा अपमान केला, पुष्कळ संदेष्ट्यांना तलवारीने मारलं. त्याचा परिणाम असा होतोय प्रियानो की या ठिकाणी मग परमेश्वराचा कोप इस्रायल राष्ट्रावर हळूहळू भडकत जातो. आणि ॲट द एंड या ठिकाणी आम्ही पाहतो की
समस्त इस्रायल राष्ट्र या ठिकाणी बंदिवासात जातं. या ठिकाणी ज्यावेळेस इस्रायल राष्ट्राचे दोन तट पडतात, एक 10 वंश, एका उत्तरेचा 10 वंश वेगळा आणि दक्षिणेचे 2 वंश वेगळे राज्य करू लागतात. तर याच्यानंतर प्रियानं पुढे जाऊन ते दोन्ही पण राष्ट्र म्हणजे यहुदा राष्ट्र पण आणि इस्रायल राष्ट्रसुद्धा परमेश्वराच्या विरुद्ध जातं, परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी करतात. त्याचा परिणाम काय होतो की त्या दोघांचा बंदिवासात जायला लागतो. या ठिकाणी इस्रायल राष्ट्राला अश्शूर राजा बंदिवासात घेऊन जातो, तर यहुदा राष्ट्राला या ठिकाणी बॅबिलॉनचा राजा नबुकदनेसर हा बंदिवासामध्ये घेऊन जातो. आणि याचा परिणाम काय होतो की या ठिकाणी परंतु ज्यावेळेस नबुकदनेसर राजा त्याचे सेनापती या ठिकाणी यरूशलेमवर चाल करून येतात, तर इर्मयाचा जर ग्रंथ आपण वाचला त्याच्यामध्ये आम्हाला दिसून येतं की हे लोक यरूशलेम शहराचे कोट मोडून टाकतात, महल तोडतात, मंदिर पूर्ण रीतीने विध्वंस करतात आणि त्याच्यानंतर काय करतात, मंदिराला आणि संपूर्ण यरूशलेमला काय लावतात, तिथे आग लावतात. या ठिकाणी जे वचन या ठिकाणी आज आम्ही वाचतोय त्याच्यामध्ये हेच लिहिलेले की यहुदा राष्ट्राने ज्यावेळेस यरूशलेमला हस्तगत केलं, हे कधी आहे की ज्यावेळेस यरूशलेम म्हणजे दावीद राजाच्या द्वारे स्थापना होण्याच्या अगोदरचा हा कालावधी. या ठिकाणी यहुदा म्हणजे ज्यावेळेस कनान देश हस्तगत करण्यासाठी यहोशुवाच्या याच्या पुढारपणात ज्यावेळेस इस्रायल राष्ट्र या ठिकाणी येत आहे आणि या ठिकाणी ते कनान देश हस्तगत करत आहे. राहिलेला भाग म्हणजे यरूशलेम आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश राहिलेला आहे तो घेण्यासाठी यहोशुवाच्या मृत्यूनंतर यहुदा आणि शिमोन या ठिकाणी येतात आणि यरूशलेमला काय करतात, ते नगर लढून ते घेतात. पण त्याबरोबर दोन गोष्टी ते करतात, त्यावर ते तलवार चालवते. म्हणजे त्या शहरात राहणाऱ्या सर्व लोकांची ते काय कत्तल करते, प्राण्यांची कत्तल करते, स्त्रियांची मुलाबाळांची ते कत्तल करते. त्याच्यानंतर पुढे जाऊन असं लिहिलेले व त्या नगराला आग लावणे. आणि ही गोष्ट या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला कित्येक ठिकाणी सांगतं. त्याच्यातच गलतीकारास पत्र 6वा अध्याय 7व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. दुसरा भाग वाचत आहे, कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. व्हॉट एव्हर वी सो दॅट वी आर गोइंग टू रीप. म्हणजे जे काय मी पेरतो तेच उगवते. जर मी गहू पेरला तर गहूच उगवणार, मी द्राक्ष पेरले तर द्राक्ष माळाच फुलून येणार, जर मी काट्याचे बीज टाकले तर काट्याच्या बाबळीच्या झाडच येणार. त्यानुसार या ठिकाणी प्रियानं यहुदा राष्ट्राने ज्या वेळेस सुरुवातीच्या कालखंडातच ज्यावेळेस यरूशलेम हस्तगत केलं, तर त्यांनी तलवारीने सर्व लोकांचा संहार केला आणि ती यरूशलेम नगर बेचिराख केली. आणि तोच म्हणजे आपल्याला एक प्रोव्हर्ब्स आहे किंवा एक म्हण आहे, हिस्ट्री रिपीट्स. इतिहासाची पुनरावृत्ती घडते. म्हणजे जे आम्ही करतो ते परत काही कालावधीनंतर आम्हाला पाहावयास भेटतं. तेच आमच्या जीवनात बुमरँग म्हणून उलटून येतं. आणि इस्रायल राष्ट्राच्या इतिहासात हेच घडून आलेलं आहे, खास करून यहुदा. कारण यहुदाची राजधानी यरूशलेम होती आणि बॅबिलॉनचा राजा नबुकदनेसर त्याचे सेनापती या ठिकाणी इर्मया यशाच्या वेळेस या ठिकाणी संपूर्ण यहुदा राष्ट्र बेचिराख करतात. तलवार सर्व ठिकाणी चालते आणि या ठिकाणी जे हट्टेकट्टे लोक आहेत त्यांना बंदिवासात घेऊन जाण्यात येतं. जे लुळे पांगळे ज्यांचा काही उपयोग नाही त्यांना या ठिकाणी यरूशलेममध्ये सोडण्यात येतं किंवा तिथं आजूबाजूच्या परिसरात ते राहतात, वस्ती करतात. त्यांचे मळे, त्यांचे बागा, त्यांचे शेती उद्ध्वस्त होते. यरूशलेमला आग लावण्यात येते. आणि इर्मयाचं उत्तम असं वर्णन करतो त्याच्या ग्रंथामध्ये. तर या ठिकाणी संत पॉलसुद्धा पुढे जाऊन तेच म्हणतो, माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. या ठिकाणी प्रियानो, आज पवित्र शास्त्र आमच्याशी बोलताना आम्हाला स्पष्ट रीतीने जाणीव करून देते की मनुष्य ह्या भूताला जसा तू राहशील तसंच तुझ्या जीवनात ते रिपीट होणार आहे. जर मी प्रीती करणारा असेल तर माझ्यावर सुद्धा प्रीती होणार, जर मी छळ करणारा असेल तर माझा सुद्धा छळ होणार.
सो वॉट एव्हर यू सो दॅट इज गोइंग टू रीप. जे तुम्ही पेरणार तेच तुम्ही कापणार. प्रियाने, विश्वासणाऱ्यांसाठी हे खूप मोठी खूणगाठ आहे की आज आम्ही या जगात एक ख्रिस्तीय नात्याने जीवन जगत असताना कोणत्या रीतीचं जीवन जगतो. आणि गलतीकारास पत्रामध्येच या ठिकाणी संत पॉल या ठिकाणी या संदर्भात जो संदर्भ तो देत आहे की जे काही तुम्ही पेरता त्याचेच पीक तुम्हाला भेटेल. तर त्याची संत पौलाची प्रामाणिक इच्छा आहे की आम्ही ह्या जगात प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ह्या गोष्टी पेराव्या. ह्या गोष्टी पेराव्या. अनाथ, विधवा, गोरगरीब यांचा कैवार घ्यावा. जे दुःखित आहे, जे पीडित आहे त्यांच्या मदतीला धावावं. आणि जे प्रभू येशू ख्रिस्ताने जसा आपला वधस्तंभ उचलून या ठिकाणी गोरगरीब, अनाथ लोकांची सेवा केली त्यानुसार आम्ही सुद्धा सेवा करावी. वधस्तंभ हेच आमचं भूषण सदैव असावं. तसं या गलतीकारास पत्रामध्ये सुद्धा संत पौल तेच म्हणतो की जर गलतीकारास पत्र 6वा अध्याय 11 मी पुढे वाचत आहे. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, जितके दैहिक गोष्टीचा डौल मिरवू पाहतात तितके ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे स्वतःचा छळ होऊ नये म्हणून तुम्हाला सुनता करून घेण्यास भाग पाडतात. कारण सुनता करून घेणारे स्वतःही नियमशास्त्र पाळीत नाही तर तुमच्या देहावरून नावाजून घेण्यासाठी तुमची सुनता व्हावी अशी इच्छा बाळगतात. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. त्याच्याद्वारे जग मला वधस्तंभावर खेळलेले आहे व मी जगाला वधस्तंभावर खेळलेला आहे. या ठिकाणी वधस्तंभ हे आमचं भूषण असावं. कारण की वधस्तंभाकडे जेव्हा मी पाहतो प्रियानो तर मला वधस्तंभातून प्रीती दिसते, वधस्तंभातून मला क्षमा दिसते, वधस्तंभातून मला माझ्या जबाबदाऱ्या दिसतात. जसं प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मातेची जबाबदारी शिष्यावर टाकतो त्याच्यातून मला माझ्या जबाबदाऱ्या या जगात काय ते समजून येतं. आणि माझ्या गरजा हा पिता भागवतो. मला तहान लागलेली हा शब्द ज्यावेळेस ख्रिस्त उच्चारतो त्याच्यातून आमच्या गरजा भागवणारा हा पिता आहे. जग आमच्या गरजा भागवत नाही. तर ह्या गोष्टी पवित्र शास्त्र आम्हाला त्या वधस्तंभावरून शिकवतं. प्रीती करायला परमेश्वर आम्हाला त्या वधस्तंभातून शिकवतो. क्षमा करायला परमेश्वर आम्हाला त्या वधस्तंभावरून शिकवतो. आमच्या जबाबदाऱ्या काय आहेत याची जाणीव तो वधस्तंभ आम्हाला करून देतो. आणि तुम्ही पूर्ण रीतीने पित्यावर अवलंबून राहा हे सुद्धा आम्हाला वधस्तंभ शिकवतो. पुढे जाऊन प्रियानो तारण सुद्धा आम्हाला वधस्तंभ शिकवतो. व त्याच्यामुळे आमच्यासमोर ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसमोर या ठिकाणी वधस्तंभ असावा. म्हणजे संत पौल म्हणतो वधस्तंभाशिवाय मला दुसऱ्या काही गोष्टी दिसतच नाही. म्हणजे संत पौलामध्ये प्रीती, शांती, जबाबदारी, पित्यावर पूर्ण रीतीने अवलंबून राहणं ह्या गोष्टी त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक दिसून येतात. आणि आम्ही पौलाचा म्हणा, पैत्राचा म्हणा, याकोब, योहान कुठल्याही शिष्याचा अभ्यास केला तर आम्हाला दिसून येतं प्रियानो की त्यांना वधस्तंभ हे त्यांचं भूषण होतं. नावा टिळकर सुद्धा आपल्या गीतामध्ये म्हणतात वधस्तंभ हेच आमचे भूषण. कारण की वधस्तंभामध्ये ह्या गोष्टी समराईज झालेल्या आहेत, सामावलेल्या आहेत. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, नम्रता. या ठिकाणी ख्रिस्ताची नम्रता आम्हाला त्या वधस्तंभामध्ये दिसून येते. ऑलरेडी तशी पण दिसते परंतु त्या वधस्तंभावर ठळक रीतीने दिसून येते. हे बापा यांना क्षमा कर, हे नम्रतेचं एक वाक्य प्रिया. ज्या पुत्राने एक सुद्धा चूक केली नाही, ज्याच्यामध्ये चुकीचा अंशसुद्धा नाही आहे, त्याला चुकीच्या मार्गाने वधस्तंभावर खेळतात त्यावेळेस त्याची थट्टा त्याला चिडवण्यात येते, त्याची थट्टा करण्यात येते. त्यावेळेस तो क्षमेची उच्चारतो. क्षमा म्हणजे नम्रता ज्यावेळेस असते त्यावेळेस क्षमा प्रकट होते प्रियानो. ज्या ठिकाणी नम्रता नाही त्या ठिकाणी सॉरी, क्षमा हा शब्द उच्चारला जातो. आणि ख्रिस्त आम्हाला नम्रतेचं उदाहरण त्या वधस्तंभावर घालून देतो. आज विश्वासणाऱ्यांमध्ये नम्रता आहे का? आज विश्वासणाऱ्यांमध्ये क्षमा करण्याचं सामर्थ्य आहे का? आज विश्वासणाऱ्यांमध्ये प्रीती हा सद्गुण आहे का?
विश्वासणाऱ्यांमध्ये आनंद आहे का? विश्वासणाऱ्यांमध्ये ख्रिस्त माझ्याबरोबर आहे, मी त्याच्यावरच पूर्ण रीतीने अवलंबून आहे, ही भावना आहे का? कारण की ह्या भावना नसल्या तर एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट भावना आमच्यामध्ये या ठिकाणी सैतान घालतो. त्या भावना आमच्यामध्ये कार्य करू लागतात आणि त्या भावना तर या ठिकाणी स्पष्ट रीतीने लिहिलेल्या गलतीकारास पत्र 5व्या अध्यायामध्येच या ठिकाणी 19व्या वचनापासून देहाची कर्म तर उघड आहे. जार कर्म, अशुद्धपणा, कामातूरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजीपणा, रंगेलपणा आणि अशा इतर अनेक गोष्टी. ज्यावेळेस ह्या गोष्टी माझ्यामध्ये भरलेल्या असतात तर त्या गोष्टी परत माझ्या जीवनात मला इतरांच्या माध्यमातून दिसून येतात. जे मी पेरतो तेच उगवतं. व्हॉट आय सो दॅट आय गोइंग टू रीप. आणि या ठिकाणी यहुदा राष्ट्राने ज्यावेळेस सुरुवातीलाच येरुशलेमचा पाडाव केला, तिथे लोकांना कत्तल केली आणि या ठिकाणी ती येरुशलेम नगर त्यांनी जाळून टाकलं. आणि तीच गोष्ट पुढं कालांतराने त्यांच्या जीवनात घडलेली आहे. ज्यावेळेस बॅबिलोनचा राजा नबुकदनेस्सर आला आणि त्याने काय केलेले, येरुशलेम बेचिराख केली आणि ती जाळून टाकली. पुढे जाऊन प्रियानो, इतिहास हिस्ट्री रिपीट्स म्हणतात ना, त्यानुसार हा एकदाच घडलं नाही. परत ज्यावेळेस नीरो राजा इसवी सन 70मध्ये राज्य करत होता, त्यास हा नीरो राजा थोडा वेडा होता. आणि या ठिकाणी ह्या म्हणजे सुरुवातीचे जे अर्ली चर्चचे पुढारी होते, त्यांचं सुवार्तेचं जे धडाका बघून त्याला खूप राग येऊ लागला आणि त्यांनी त्या रागाच्या भरात या ठिकाणी काय केलेले, येरुशलेमचं मंदिर पुन्हा जाळून टाकले. म्हणजे या ठिकाणी 3दा येरुशलेमचं मंदिर बांधण्यात आलं आणि 3दा ते बेचिराख झालं. आता फक्त एक भिंत येरुशलेममध्ये आता ॲट प्रेझेंट फक्त एकच भिंत उभी आहे, ज्याला आपण वीपिंग वॉल म्हणतो, ज्या ठिकाणी पुष्कळ लोक जातात आणि प्रार्थना चिठ्ठ्याच्या रूपाने प्रार्थना लिहितात आणि त्या भिंतीला लावून त्या ठिकाणी मन्नत मागतात किंवा प्रार्थना करतात. त्या ठिकाणी यहुदा लोकांचे कर्म त्यांच्यावर परत रिटर्न आले आणि त्यांना म्हणजे आम्हाला पवित्र शास्त्र दाखवून देतं की त्यांनी असं केलं, त्यांच्या जीवनात परत त्याच गोष्टी घडल्या. आज या ठिकाणी प्रियानो, मी कशासाठी जीवन जगतो? चांगल्या गोष्टी करण्यासाठी. जर मी चांगल्या गोष्टी करण्यासाठी जीवन जगतो तर वधस्तंभ माझा भूषण असणार आहे. वधस्तंभाच्या माध्यमातून मी इतरांवर प्रीती करणारे, इतरांची क्षमा करणारे, नम्रता माझ्यामध्ये असणार आहे. माझ्या जबाबदाऱ्या या जगात काय आहेत त्या जाणून मी त्या पूर्ण करणारा जीवन जगणार आहे. पुढे जाऊन टोटली आय विल रिलाय ऑन माय गॉड. मी माझ्या परमेश्वरावर पूर्ण रीतीने विसंबून राहणार या जगात जीवन जगण्यासाठी. आणि त्याद्वारे काय होणार आहे, फक्त परमेश्वराचं गौरव होणार आहे. प्रियानो, ॲट द एंड आम्ही अपलिफ्ट होणार आहे, आम्ही उंचावलं जाणार आहे. कारण की ज्यावेळेस मी उंचावलं जातो, माझा परमेश्वर उंचावला जातो. म्हणून आज परमेश्वर आमच्याशी बोलत आहे की हे छोटंसं जीवन परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे, त्याच्यामध्ये मी काय पेरतो ते महत्त्वाचं आहे. मी प्रीती, मी क्षमा, मी आनंद, मी सहनशीलता, मी नम्रता, मी चांगुलपणा पेरतो का त्याच्या अपोजिट गोष्टी पेरतो? हा प्रश्न आज आम्ही स्वतःला विचारणं गरजेचं आहे. कारण की आम्ही पाहतो प्रियानो, जे मी करतो ते कालांतराने माझ्या जीवनात घडून येतं. इट हॅपन्स. त्याच्यामुळे आज आम्ही स्वतःचा प्रश्न करूया की प्रियानो, की व्हॉट काइंड ऑफ लाईफ आय एम लिव्हिंग. मी कोणत्या रीतीचं जीवन जगतो? मी कुसळ या जगात पेरतोय का मी चांगलं गोष्टी या जगात पेरतोय? परमेश्वर वचनाद्वारे तुम्हाला मला चांगल्या गोष्टी पेरण्यासाठी परमेश्वराचा पवित्र आत्मा सदैव सहाय्य करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ पित्या, पुत्र आणि पवित्र आत्म्या, तुझ्या करुणेमध्ये, कृपेमध्ये, तुझ्या पवित्र सिंहासनाजवळ आज आम्ही येत असताना परमेश्वरा, तुझं पवित्र वचन आम्हाला सांगत आहे, जे काय आम्ही पेरतो ते उगवतं. आज आम्ही काय पेरत आहोत? कारण की आज जे आम्ही पेरणार आहोत, उद्या त्याची आम्ही कापणी करणार आहोत. ही गोष्ट लक्षात ठेवून परमेश्वर, आम्ही या जगात तुझं वधस्तंभ सदैव आमच्या जीवनात
व्हावा, त्याद्वारे त्या वधस्तंभाच्या माध्यमातून प्रीती, शांती, क्षमा, लीनता, नम्रता, सहनशीलता या गोष्टी या भूतलावर या जगामध्ये आम्ही पेराव्या आणि त्याची कापणी पुढे जाऊन करावी, यासाठी आज तू मग प्रत्येकाला सहाय्य कर. हे पवित्र वचन तुझ्या आत्म्याद्वारे आज आमच्यापर्यंत पोहोचवलंस, त्यामुळे तुझे उपकार मानत ही विनंती येशू ख्रिस्त आमचा तारणारा त्याच्या पवित्र आणि गोड नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे मी आमच्या ऋणास म्हणून सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, तर आम्हास वाटापण सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता परम उंचावर असणाऱ्या परमेश्वराची प्रीती, त्याचा एकुलता एक पुत्र, ज्या पुत्राने आमच्यासाठी त्या वधस्तंभावरचं मरण स्वीकारलं आणि त्या वधस्तंभाच्या माध्यमातून आम्हाला ज्या गोष्टी आज प्रकट केल्या, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, त्याची शांती, त्याचा आनंद, त्याची प्रीती, त्याचा चांगुलपणा, त्याची नम्रता, त्याची सहनशीलता आणि पवित्र आत्म्याचं सहाय्य या गोष्टी करण्यासाठी आमचा तारणारा ख्रिस्तही पर्यंत आम्हा सर्वांबरोबर सदा सर्व काळ राहो. आमेन.